डॉक्टर अभिजित चव्हाण, विघ्नहर्ता रुग्णसेवा इथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतोय. जसं आपण बघतो आहे की आजकालच्या याच्यामध्ये आपण जे काही खानपान चाललं आहे आपलं हायब्रिड आहे सगळं. कोणत्याही वातावरणात काहीही मिळायला लागलाय, कोणतेही फ्रुट्स कोणत्याही सीझन मध्ये मिळतात. याचा सगळ्यात जास्त जो दुष्परिणाम असतो तो आपल्या आंतरांवरती होतो. जे आपण खात पीत आहे त्या सगळ्यांच्यावरती फवारण्या केल्या जातात, केमिकल वापरलं जातं. फ्रुट्स जे राहतात ते पिकवण्यासाठी जे काही केमिकल्स यूज केल्या जातात, याच्यामुळे होणारा हा जो आंतरांचा त्रास आहे तर हा खूप लेट डिटेक्ट होतो. आणि काही काही केसेसमध्ये जसं ओरल कॅन्सर आहे हा सुद्धा आपला म्हणजे अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतो. एकदाचा जर ओरल कॅन्सर डिटेक्ट झाला तर तो अन्ननलिकेच्या कॅन्सरपर्यंत जायला जास्त काही वेळ लागत नाही. तशीच एक केस आपल्याकडे आहे, अरुण भोयर काका. यांना मागच्या 3 महिन्याआधी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. स्टमकचा कॅन्सर होता त्यांना आतापर्यंत 3 किमो झालेले आहेत. तर किमो झाल्यानंतरही आपल्याला एक माहिती आहे चांगली की किमो नंतर जो आपल्या शरीराला वीकनेस येतं, जे काही आपलं, कारण ते एक प्रकारचं केमिकल आणि रेडिएशन असतं. आपलं शरीर त्याच्यासाठी नाही बनलेलं आहे, ठीक आहे. तर ते सर्वांना झेपेलं तसं गरजेचं नाही आहे. बट किमो आणि रेडिएशन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कॅन्सरला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी थांबवण्याचं काम करतात. पण काही काही केसेसमध्ये ते सुद्धा फेल्युअर आहे, ठीक आहे. पण तेच आपण आयुर्वेदाच्या माध्यमाने त्याला म्हणजे रिझल्ट देऊ शकलेलो आहे. आणि 3 महिन्यामध्ये काकांची आधीची कंडिशन आणि आताची कंडिशन हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकायला बरं आहे. मला 3 महिन्यापूर्वी कॅन्सर असल्याचे डिटेक्ट झालं. ते डिटेक्ट असं झालं की मला जेवण करायला त्रास होत होता. डोळ्यामध्ये असं लटकल्यासारखं वाटत होतं, पाणी प्यावं लागत होतं. तेव्हा मी चेकअप सुरू केलं. ते चेकअप सुरू करताना एक 15 दिवस लागले तरी डिटेक्ट व्हायला. शेवटी पोटामध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर असल्याचं डिटेक्ट झालं. ते डिटेक्ट झाल्याबरोबर मी घरी आलो आणि घरी मी सर्वांना अशी माहिती दिली की असं असं आपल्याला बिमारी असल्याचं डिटेक्ट झालेलं. तेव्हा सर्वात अगोदर सरांना फोन केला, कारण मला सरांची माहिती होती. मी अगोदर माझ्या मिसेसची ट्रीटमेंट इथे घेत होतो, त्यांना पण अगोदर त्रास होता त्याच्यामुळे मला माहिती होती. तेव्हा सरांनी सांगितलं की घाबरायचं काही कारण नाही, तुम्ही शनिवारला आपल्याकडे या, आपण योग्य प्रकारे ट्रीट करू. त्याप्रमाणे मी सरांची ट्रीटमेंट सुरू केली. आता मी आज 2 महिने झाले आणि आता 5व्या वेळेस आलो आहे. तेव्हाची माझी कंडिशन अशी होती की मला तेव्हा जेवण वगैरे पूर्ण जवळपास बंदच झालेलं होतं. परंतु आज मला नाश्ता पण करू शकतो, 2 टाईम जेवण पण करू शकतो, 2 पोळ्या जेवण करतो. आणि फिजिकल कंडिशनमध्ये जी विकनेस आलेली होती ती पण मला बरी झालेली आहे. माझे 3 किमो झालेले आहे. किमोनंतर जो त्रास होतो तो पण मला खूप कमी होतो इथली ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे. खूप काही असा इथल्या ट्रीटमेंटमुळे मला फायदा झालेला आहे आणि समोर पण होत राहील अशी माझी अपेक्षा मी सुरू ठेवतो. धन्यवाद. धन्यवाद काका. काकासाठी जोरदार टाळ्या परत. कारण आयुष्य असंच फुलावं, त्याचा परिवार असा सुखी राहावं यासाठी आमचे वैद्यकीय अधिकारी दोन्ही, आमची पूर्ण टीम आणि मी स्वतः सर्व बाजूवर आम्ही